लोकशाही शासन पद्धतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आपण आतापर्यंत अनेक वेळा असं शिकलेलो आहोत की लोकशाहीचं मूलभूत प्रशिक्षण देणाऱ्या आणि लोकशाहीची पाठशाळा असं ज्याला म्हटलं जातं त्या स्थानिक संस्थांच्या संदर्भात ही संज्ञा वापरली जाते. पण मला आता असं वाटतं की आपण त्याच्याही पलीकडे गेलं पाहिजे आणि स्थानिक शासन संस्था या केवळ लोकशाहीचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था नाहीत, तर प्रत्यक्ष लोकशाहीचा व्यवहार करणाऱ्या त्या संस्था आहेत. आणि त्यामुळे त्या जितक्या अधिकार संपन्न, जितक्या बळकट, तितकी लोकशाही अधिकाधिक अर्थपूर्ण होत जाते. म्हणून साधारणपणे लोकशाही शासन संस्था असणाऱ्या देशांमध्ये स्थानिक शासन संस्थांकडे विशेष काळजीपूर्वक पाहण्याची एक नवीन प्रथा येत चाललेली आहे. जागतिकीकरणाच्या संदर्भात तर स्थानिक शासन संस्थांना आणखी महत्त्व येत चाललेलं आहे. याचं कारण असं की जागतिकीकरणाच्या काळात जागतिक पातळीवरती घडणाऱ्या घडामोडींचं भान ठेवून स्थानिक पातळीवरती कृती करणं महत्त्वाचं होत चाललेलं आहे. अगदी साधं उदाहरण जर घ्यायचं झालं तर पाणी पुरवठा किंवा पाण्याचा प्रश्न स्थानिक पातळीवरती सोडवता आला पाहिजे. पण त्याचबरोबर पाण्याविषयीचं जे धोरण आहे ते राष्ट्रीय पातळीवरती ठरलं पाहिजे आणि ते जागतिक पातळीवरतीही ठरलं पाहिजे. कारण या पुढच्या काळामध्ये पाणी, वीज, रस्ते किंवा अंतर्गत सुविधा ज्या काही आहेत याचे प्रश्न हे केवळ स्थानिक शासनाचे किंवा केवळ स्थानिक सरकारचे नाही किंवा प्रादेशिक सरकारचे नाहीत, तर ते साधारणपणे राष्ट्रीय आणि जागतिक पातळीवरचे होणार आहेत. या दृष्टीने स्थानिक शासन संस्थांनी काय करायचं आहे याच्याकडे अधिक गंभीरपणे पाहण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. भारतामध्ये स्थानिक शासन संस्थांना एक प्रदीर्घ इतिहास आहे. अगदी सुरुवात म्हणजे हा जो सगळा इतिहास आहे या इतिहासाचे आपल्याला साधारणपणे 3 टप्पे करता येतील. अगदी प्राचीन भारतामध्ये सुद्धा स्थानिक शासन संस्था होत्या. त्यांचं स्वरूप मर्यादित होतं, त्यांचं काम मर्यादित होतं. त्याच्यानंतर मोगल काळामध्ये सुद्धा स्थानिक शासन संस्था होत्या. ब्रिटिश काळामधल्या स्थानिक संस्था ज्या आल्या त्यांनी आधुनिक स्थानिक शासन संस्थांची पायाभरणी या देशामध्ये केली. ब्रिटिशांनी स्थानिक शासन संस्थांना 2 वैशिष्ट्यांनी परिपूर्ण केले असं म्हणायला हरकत नाही. एक, स्थानिक शासन संस्था प्रातिनिधिक करण्यामध्ये त्यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि दुसरं, ब्रिटिशांनी भारतीयांना जे प्रतिनिधित्व द्यायला सुरुवात केलं त्याची सुरुवात स्थानिक शासन संस्थांपासून होते. या दृष्टीने खऱ्या अर्थाने आधुनिक शासन संस्थांचा पाया हा ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये आखला गेला असं म्हटलं तर ते गैर ठरणार नाही. स्थानिक शासन संस्थांची काही वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ त्यातलं पहिलं वैशिष्ट्य आपण असं घेऊया की स्थानिक शासन संस्था प्रामुख्याने स्थानिक पातळीवरती काम करतात. त्या तिथे राहणाऱ्या नागरिकांना सर्व प्रकारच्या सेवा पुरवण्याचं काम करतात. अगदी जन्माच्या नोंदीपासून ते मृत्यूच्या नोंदीपर्यंत जे जे काम अंतर्भूत आहे त्या सर्व कामांची स्थानिक शासन संस्थांचा संबंध असतो. स्थानिक शासन संस्थांची निर्मिती ही त्या राज्य शासनाच्या कायद्याने होत असते. त्यामुळे तो जो कायदा आहे तो कायदा त्या स्थानिक शासन संस्थेचं स्वरूप, त्याची कार्य, त्याची रचना हे सर्व ठरवत असतो. त्यामुळे तो कायदा हा त्या स्थानिक संस्थांच्या निर्मितीचा मुख्य आधार आहे असं म्हणायला हरकत नाही. आणखी एक महत्वाची गोष्ट अशी की स्थानिक शासन संस्था ह्या एकच एक काम करत नाहीत. त्या खूप वेगवेगळ्या प्रकारचे काम करत असल्यामुळे त्यांचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट केवळ संरक्षण, कायदा व्यवस्था असं ज्या पद्धतीने असतं तसं असत नाही, तर समुदायाच्या सर्वांगीण अस्तित्वाला ते स्पर्श करणारं असतं. या दृष्टीने स्थानिक शासन संस्था जर अधिक कार्यक्षम रीतीने काम करत असल्या तर स्थानिक पातळीवरचं नागरी जीवन अतिशय निकोप, सुसंघटित आणि योग्य प्रकारचं होऊ शकतं. हे नव्याने सांगायला नको की जर स्थानिक पातळीवरती स्थैर्य असेल, सुसंघटितपणा असेल, लोकांना रोजचं आपलं दैनंदिन जीवन हे विनासायास घालवण्याची जर संधी असेल तर त्या समाजामध्ये राजकीय आणि आर्थिक स्थैर्य आपोआप येतं आणि त्यातून त्या समुदायाचा, परिसराचा विकास आपोआप साध्य होतो. त्यामुळे किमान विकासासाठी तरी का होत नाही, स्थानिक शासन संस्थांनी बळकट असणं आणि आपल्या समुदायाचं परिवर्तन घडवून आणणं, विकासाच्या दिशेने नेणं हे आता अत्यंत गरजेचं होऊन बसलेलं आहे. आणि हे काम करण्यामध्ये आपल्या सर्वांचा सहभाग असल्यामुळे
या संदर्भात आणखी 2-4 गोष्टी आपल्याला सांगता येतील. स्थानिक शासन संस्थांची जी वैशिष्ट्ये आता सांगितली त्यात आणखी 2 वैशिष्ट्यांचा समावेश करावासा वाटेल. स्थानिक शासन संस्थांना एक त्यांचं स्वतःची अशी एक स्वायत्तता असते. केंद्र शासनाचं किंवा राज्य शासनाचं त्यांच्यावरचं नियंत्रण हे एका अर्थाने आर्थिकदृष्ट्या जरी असलं तरी या नियंत्रणापासून मुक्त राहून त्यांना निर्णय घेण्याची क्षमता असते आणि खरं तर त्यांनी ती अशा प्रकारे ते निर्णय घ्यावेत आणि परिसरामध्ये बदल घडवून आणावेत ही त्याच्याबाबतची अपेक्षा असते. थोडक्यात सांगायचे झाल्यास स्थानिक शासन संस्था आणि स्थानिक स्वराज्य शासन संस्था असा एक सूक्ष्म भेद या संदर्भात करण्याची प्रथा आहे. ब्रिटिशांच्या काळात भारतीयांना जे प्रतिनिधित्व मिळालं ते यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे स्थानिक शासन संस्थांमध्ये होतं, म्हणून ब्रिटिश राजवटीमध्ये लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असा शब्दप्रयोग केला जात असे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आणि प्रामुख्याने राज्यघटना निर्मितीच्या वेळेस मात्र यातील स्वराज्य ही संज्ञा वगळण्यात आली आणि स्थानिक शासन संस्था असा उल्लेख करण्यात आला. स्थानिक शासन संस्था हा विषय राज्यसूचीमध्ये टाकण्यात आलेला असल्याने याविषयीचे सर्व कायदे करण्याचा अधिकार भारतात प्रामुख्याने राज्य सरकारांना आहे. स्थानिक शासनाच्या महत्वाच्या संदर्भात यापूर्वी एका मुद्द्याचा उल्लेख केलेला आहे. तो असा की पाणी पुरवठा, वीज निर्मिती, औद्योगिकरण, छोटे मोठे स्थानिक पातळीवरती असणारे उद्योग या सर्वांचा समन्वय, या सर्वांची निर्मिती, या सर्वांमधून होणारं वितरण हे स्थानिक पातळीवरती व्हावं. स्थानिक प्रश्न स्थानिक साधनसंपत्तीच्या आधारेच सोडवले जावेत हा विचार त्याच्यामध्ये प्रामुख्याने आहे. पण याच्याही पलीकडे जाऊन का स्थानिक शासन संस्था महत्वाच्या असतात तर जर आपल्या भारतीय संदर्भामध्ये विकासाच्या सर्व प्रक्रियांचं आणि विकासाच्या सर्व योजनांचं जे एक नोकरशाहीकरण झालेलं आहे ते नोकरशाहीकरण जर थोपवायचं असेल तर स्थानिक शासन संस्थांना बळकटी आली पाहिजे आणि त्यांनी विकासाच्या प्रक्रियेमध्ये स्वेच्छेने सहभागी झालं पाहिजे. विकासाच्या योजना जेव्हा सरकारी कर्मचाऱ्यांवरती, सरकारी अधिकाऱ्यांवरती सोपवल्या जातात तेव्हा त्यातून होणारा विकास हा चिरकाळ टिकणारा तर नसतो, पण त्यातून भ्रष्टाचार आणि अन्य अपप्रवृत्तींना आपोआप वाव मिळतो. या कारणासाठी म्हणून विकास प्रक्रिया वरून लादण्यापेक्षा ती स्थानिक शासन संस्थांच्या सहभागातून निर्माण व्हाव्यात हा जो काही विचार आहे तो विचार जर महत्वाचा मानला तर स्थानिक शासन संस्थांचं महत्व आपोआप लक्षात येईल. या नव्या 1990 नंतरच्या दशकांमध्ये हा विचार प्रामुख्याने पुढे आलेला आहे की विकास हा कोणीतरी इतरांनी ठरवायचा आणि तो लोकांवरती लादायचा आणि मग त्याचे परिणाम भोगायचे. ही जर पद्धती बदलायची असेल तर डिब्युरोक्रेटायझेशन म्हणजे नोकरशाहीचं जे अवास्तव महत्व आहे ते कमी झालं पाहिजे आणि सामान्य माणसाच्या हाती विकासाची सर्व सूत्र आली पाहिजेत. विकास कोणता करायचा, कोणत्या बाबतींमध्ये करायचा, कोणत्या पद्धतीने करायचा, विकासाचं प्रारूप काय असावं, त्याच्यासाठीची वापरली जाणारी साधनसामग्री काय असावी, हे सर्व स्थानिक शासन संस्थांना ठरवण्याची आणि त्याप्रमाणे पुढे जाण्याची मुभा त्यांना असली पाहिजे. त्यामुळे लोकशाही विकेंद्रीकरण तर स्थानिक शासन संस्थांमुळे होतच होतं, पण त्या लोकशाही विकेंद्रीकरणाबरोबर 2 महत्वाच्या गोष्टी आणखी होतात. त्या अशा की कमांड आणि कंट्रोल म्हणजे आदेश आणि नियंत्रण या जागे आपल्याला सहभाग आणि विकेंद्रीकरण या 2 गोष्टी आणता येतात. म्हणून मला पुन्हा असं सांगावं असं वाटतं की आधुनिक काळामध्ये शासन संस्थांचं आणि विशेषतः स्थानिक पातळीवरती असणाऱ्या शासन संस्थांचं महत्व अशासाठी की त्या नोकरशाहीचं अवास्तव महत्व कमी करतात आणि त्या विकासाचं जे प्रारूप ठरवतात ते प्रारूप प्रामुख्याने लोकांच्या सहभागावर, पार्टिसिपेशन आणि विकेंद्रीकरणावर म्हणजे डिसेंट्रलायझेशनवर आधारलेलं असतं. त्यामुळे कमांड आणि कंट्रोल हे रिप्लेस करायचं आणि त्या जागी पार्टिसिपेशन आणि डिसेंट्रलायझेशन आणायचं. ही एक सैद्धांतिक बाजू या निमित्ताने लक्षात घेणं महत्वाचं आहे. कारण ही लक्षात घेतली नाही तर नोकरशाहीचं अवास्तव महत्व कधी निर्माण होईल आणि सर्व विकास प्रक्रिया नोकरशाहीच्या हाती कधी जातील हे सांगता येत नाही. म्हणून स्थानिक पातळीवरती काम करणाऱ्या सर्व व्यक्ती, महिला असोत पुरुष असोत, त्यांनी याचं भान ठेवणं नितांत गरजेचं आहे.
स्थानिक शासन संस्थांचं महत्त्व स्पष्ट करताना एका विचारवंताने असं म्हटलेलं आहे, वन ऑफ द व्हर्च्यूज ऑफ लोकल गव्हर्नमेंट इज द इझी इंटिमसी अँड रेडी ऍक्सेस टू लोकल गव्हर्नमेंट ऑफिशियल्स. हे जी शासन संस्था ज्या नजीक असतात त्यांच्यावरती नियंत्रण ठेवणं सोपं असतं, सहभाग सोपा असतो आणि त्यांच्यामध्ये देवाणघेवाण सहज शक्य होते. या एका कारणाने स्थानिक शासन संस्था रचनात्मक आणि योग्य असा बदल घडवून आणू शकतात, हा विश्वास दृढ होतो. भारतातील एकूण स्थानिक शासन संस्थांचा जर इतिहास पाहिला तर तो खूप मोठा प्रदीर्घ आहे, यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे. पण त्याचे आपण सोयीसाठी 3 टप्पे प्रामुख्याने आपल्याला करता येतील. एक प्राचीन भारतातली स्थानिक शासन संस्था, ज्याच्यामध्ये आपण असं पाहिलं की ती प्रातिनिधिक नव्हती, तिथे लोकांचा सहभाग नव्हता, राजसत्ताक पद्धतीमध्ये त्या प्रामुख्याने या संस्था काम करत होत्या, जात आणि धर्माच्या चौकटीत त्या अडकलेल्या होत्या आणि त्यामुळे तिथे सहभागाला संधी नव्हती. तशा प्रकारच्या शासन संस्था सुरुवातीच्या काळात होत्या आणि त्याच्यानंतर मात्र हळूहळू त्यांचं स्वरूप बदलत गेलं. ब्रिटिश काळामध्ये ज्या शासन संस्था निर्माण झाल्या त्यांचं स्वरूप मात्र प्रातिनिधिक झालं. या संदर्भात एक 3-4 महत्वाचे मुद्दे सांगावेसे वाटतील, कारण ही कायद्याची एक संरचना लक्षात घेतली तर भारतातल्या स्थानिक शासन संस्थांचा आशय समजायला त्याची मदत होणार आहे. ब्रिटिशांचं आगमन ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रचनेत बदल घडवून आणण्यास कारणीभूत ठरलेली बाब आहे. प्रतिनिधींच्या द्वारे स्थानिक शासन चालवण्याचा पायंडा ब्रिटिशांनी निर्माण केला. लोकांना जबाबदार राहून त्यांच्याच प्रतिनिधींच्या मार्फत स्थानिक शासन चालवणे हे नवे स्वरूप प्रामुख्याने ब्रिटिशांनी रुजवले. पहिला यातला कायदा आहे 1687चा. मद्रास शहरासाठी पहिली महापालिका स्थापन करण्यात आली. त्याच्यानंतर 1793 साली मद्रास, कलकत्ता आणि बॉम्बे या 3 शहरांसाठी पालिका स्थापन करण्यात आल्या. अशा स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करण्याचा ब्रिटिशांचा हेतू साम्राज्यवादीच होता. याचं कारण आपल्या साम्राज्याच्या भरभराटीसाठी आणि आपल्या साम्राज्याच्या विस्तारासाठी त्यांना जी साधनसंपत्ती हवी होती ती स्थानिक पातळीवरती उपलब्ध होती, ती सहज मिळावी याच्यासाठी ब्रिटिशांनी स्थानिक शासन संस्थांना उत्तेजन दिलं. भारतीयांना लोकशाहीचे धडे देणं किंवा त्यांना लोकशाही विकेंद्रीकरणाचा एक संदेश देणं हे त्याच्यामधून अजिबात अपेक्षित नव्हतं किंवा तो त्यांचा हेतूही नव्हता. 1882 साली लॉर्ड रिपनने या संदर्भात केलेले बदल मात्र क्रांतिकारक ठरलेले आहेत. लोकांनी निवडलेल्या सदस्यांची संख्या जास्त असावी आणि प्रांतिक शासनाचे नियंत्रण मर्यादित असावे, या 2 बाबी भारताच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये समाविष्ट करण्याचं श्रेय हे लॉर्ड रिपनला जातं. लॉर्ड रिपनच्या ठरावाने अपेक्षित बदल झाले नाहीत, परंतु 20व्या शतकात झालेल्या अनेक बदलांना ही बाब कारणीभूत ठरलेली आहे. 20व्या शतकातील स्थानिक शासन संस्थांचा पाया लॉर्ड रिपनच्या ठरावाने घातला. म्हणूनच लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भातील एक महत्वाचं योगदान देणारा युगकर्ता मानलं जातं. ब्रिटिश राजवटीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात आणखी 2 महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला पाहिजे. या घटना महत्वाच्या आहेत याचं कारण या घटनांनी, या ठरावातील तरतुदींनी भारतातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा आशय आणि स्वरूप बदललं. यातली पहिली घटना म्हणजे 1890च्या रॉयल कमिशन अहवालातील विकेंद्रीकरणासाठीच्या शिफारशी. या शिफारशींमध्ये असे सुचवण्यात आले की खेडे हा स्थानिक शासनाचा मूलभूत घटक मानावा, ग्रामपंचायतीची तेथे स्थापना करावी. भारत सरकारने या शिफारशी मान्य केल्या आणि 1918 साली एक आणखी ठराव संमत केला. ही दुसरी महत्वाची घटना. आर्थिक नियोजनाची तरतूद या ठरावात करण्यात आली, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था बळकट करण्याच्या प्रक्रियेला येथपासून सुरुवात झालेली आहे आणि तो प्रवास तसा बऱ्यापैकी त्याच वेगाने चालू राहिलेला आहे. लॉर्ड रिपनच्या ठरावाने अपेक्षित बदल झाले नाहीत, परंतु 20व्या शतकात भारतातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे बदल आले त्या बदलांचा पाया मात्र लॉर्ड रिपनच्या ठरावाने घातला. म्हणूनच लॉर्ड रिपनला भारतातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते. त्याचे योगदान या संदर्भातले नक्कीच महत्वाचे आहे.
ब्रिटिश राजवटीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात आणखी 2 महत्वाच्या घटनांचा उल्लेख करावा लागेल. पहिली घटना म्हणजे 1890च्या रॉयल कमिशन अहवालातील विकेंद्रीकरणासाठीच्या शिफारशी. या शिफारशींमध्ये असे सुचवण्यात आले की खेडे किंवा ग्राम हा स्थानिक शासनाचा मूलभूत घटक मानावा व ग्रामपंचायतीची तेथे स्थापना करावी. भारत सरकारने या शिफारशी मान्य केल्या आणि 1918 मध्ये आणखी एक ठराव संमत केला. ही दुसरी महत्वाची घटना. या आर्थिक नियोजनाची तरतूद या ठरावात करण्यात आली आणि तेव्हापासून आर्थिक नियोजनाची तरतूद या ठरावात करण्यात आली आणि तेव्हापासून स्थानिक शासन संस्थांना स्वतंत्र आर्थिक तरतूद दिली पाहिजे हा विचार हळूहळू बळकट होत गेला. भारत सरकारचा 1935चा कायदा आणखी या संदर्भामध्ये महत्वाचा आहे. लोकांनी निवडलेली सदस्यांची संख्या जास्त असावी आणि निर्वाचित सदस्यांची संख्या कमी असावी हा बदल 1935च्या कायद्याने आणला. आता आपण थोडा स्वातंत्र्योत्तर काळाकडे येऊया, ज्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीमध्ये अनेक महत्वाचे बदल झालेले आहेत. यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे राज्यघटनेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांविषयी अत्यंत महत्वाच्या तरतुदी आहेत. भारतातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात प्रामुख्याने 3 व्यक्तींच्या विचारांचा विशेष प्रभाव आहे. 1 महात्मा गांधी, 2 विनोबा भावे आणि 3 जयप्रकाश नारायण. या 3ही विचारवंतांनी खेडे याला विशेष महत्व दिले. खेड्यांवरती आधारित विकेंद्रीकरणाची रचना असावी असा विचार गांधींनी मांडला. गांधींचा सर्व प्रकारच्या केंद्रीकरणाला सुरुवातीपासूनच विरोध होता. पिरॅमिड सारखी रचना असण्याच्या ऐवजी सागरी वर्तुळांप्रमाणे रचना असावी. सागरी वर्तुळामधले प्रत्येक लाट ही जशी आपल्या आजूबाजूच्या लाटांना सामर्थ्य देते, बळ देते, संरक्षण देते, त्याप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांनी सुद्धा एकमेकांना शक्ती प्रदान करावी आणि समूहाचं जीवन सुकर करावं असा विचार प्रामुख्याने गांधींनी मांडलेला होता. गांधींच्या या कल्पनेचा समावेश भारताच्या राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये झालेला दिसून येतो आणि त्यावर आधारित नंतरच्या काळामध्ये अनेक उपक्रम राबवण्यात आले. त्या उपक्रमांपैकी 2 अत्यंत महत्वाचे उपक्रम म्हणजे राष्ट्रीय विकास योजना आणि 2 ऑक्टोबर 1952 साली समुदाय विकास योजना आणि राष्ट्रीय विस्तार योजना या 2 योजनांचं सादरीकरण करण्यात आलं. या अशा प्रकारच्या योजना राबवाव्यात आणि त्या योगे ग्रामीण भारताचा कायापालट घडवून आणावा आणि तिथे संपूर्ण विकास घडवून आणावा आणि खेड्यांमधील अनारोग्य, दारिद्र्य, मागासलेपणा दूर करावा असा हेतू घेऊन या 2 योजना राबवण्यात आल्या होत्या. या 2 योजनांना लागणारा पैसा नियोजन मंडळाने आधीच संमत केलेला होता आणि या 2 कार्यक्रमांच्या आधारे ग्रामीण भागातील पुनर्रचनेचं काम हाती घेण्यात आलं. ही जी आर्थिक तरतूद होती त्या आर्थिक तरतुदींमधून नक्की काय साध्य झाले याचा आढावा घेण्यासाठी म्हणून भारत सरकारने बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने विविध अभ्यास गट नेमून या 2 उपक्रमांवरती जो खर्च झाला आणि त्यातून काय साध्य झाले याचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. बलवंतराय मेहता समिती ही भारतातल्या स्थानिक शासन संस्थांच्या संदर्भातला एक मैलाचा दगड मानला जातो. भारतातील आजची स्थानिक शासन संस्था ही आजही बलवंतराय मेहता समितीने दिलेल्या शिफारशींवर आधारलेली आहे. बलवंतराय मेहता समितीने आपल्या अहवालात असे स्पष्टपणे म्हटले की या 2 उपक्रमांवर झालेला खर्च हा वाया गेलेला आहे. याचं कारण या 2 योजनांनी सामान्य माणसाला विकासासाठी प्रवृत्त केले नाही, त्यांच्यात उत्साह निर्माण केला नाही, विकास लादला गेल्याने विकासाचे फळ त्यांना मिळाले नाही आणि त्यामुळे या योजनांच्या मार्फत ग्रामीण विकास जितका अपेक्षित होता तितका तो होऊ शकलेला नाही. हे लक्षात घेऊन बलवंतराय मेहता समितीने एक वेगळी नवी रचना या संदर्भामध्ये सुचवली, ज्याला आपण पंचायती राज किंवा त्रिस्तरीय शासन संस्था असं म्हणतो आणि तो खरे आजच्या भारतातल्या स्थानिक शासन संस्थांचं ते स्वरूप निश्चित झालेलं आहे. बलवंतराय मेहता समितीचा निष्कर्ष असा होता
की या दोन योजनांनी ग्रामीण जनतेला विकासासाठी अजिबात प्रवृत्त केले नाही. जनतेचा सहभाग न मिळाल्याने योजना नोकरशहांच्या हाती राहिल्या व अपेक्षित बदल घडून आले नाहीत. म्हणून जनतेचा उत्साह वाढवणाऱ्या, त्यांच्या सहभागाला प्राधान्य देणाऱ्या योजनांचा पुरस्कार बलवंतराय मेहता समितीने केला. 24 नोव्हेंबर 1957 रोजी बलवंतराय मेहता समितीने आपला अहवाल सादर केला. आजची स्थानिक शासन संस्था बलवंतराय मेहता समितीने केलेल्या शिफारशींवर आधारलेली आहे. 12 जानेवारी 1958 रोजी बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशी स्वीकारण्यात आल्या. त्यानुसार राजस्थानने प्रथम पंचायत राज्याची स्थापना केली. हळूहळू सर्वच राज्यांनी पंचायत राज्य व्यवस्थेचा स्वीकार केला. 1977 मध्ये अशोक मेहता समिती स्थापन करण्यात आली. जनता पक्षाच्या राजवटीतील या समितीच्या शिफारशींना फारसा प्रतिसाद मिळाला नाही. याचे कारण जनता पक्षाचे सरकारही फार काळ टिकले नाही. 1985 मध्ये GVK राव या समितीची स्थापना करण्यात आली. अर्थात ही समिती नियोजन आयोगाने नेमली होती. विकास प्रक्रियेचे नोकरशाहीकरण रोखावे ही या समितीची सर्वात महत्वाची शिफारस होती आणि त्यामुळे अर्थातच विकेंद्रीकरणाचा जो पुढे विचार आला त्याचा हेतू प्रामुख्याने नोकरशाहीकरण रोखणे हा होता. 1986 मध्ये राजीव गांधींच्या शासनाने LM सिंघवी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीची अत्यंत महत्वाची शिफारस म्हणजे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिला जावा. मला असं वाटतं की हा निर्णय सर्वात क्रांतिकारक होता. आतापर्यंतच्या सर्व योजनांनी किंवा आतापर्यंतच्या सर्व निर्णयांनी स्थानिक शासन संस्थांना बळकटी देण्याचं काम केलेलं नव्हतं. परंतु राजीव गांधींच्या कारकिर्दीतील या निर्णयामुळे स्थानिक शासन संस्थांना खऱ्या अर्थाने लोकशाहीचे घटक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. स्थानिक पातळीवरती लोकांचं संघटन त्यांना करता येणं शक्य होऊ लागलं. म्हणून स्थानिक शासन संस्थांच्या संदर्भातला हा क्रांतिकारक निर्णय होता असं म्हणायला हरकत नाही. पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिल्याने अर्थातच त्यांचा पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा दिल्याने अर्थातच केंद्र शासनाचेही लक्ष अधिक दिले जाऊ लागले आणि त्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये असं म्हणता येईल की स्थानिक शासन संस्था या आता खऱ्या अर्थाने लोकशाहीच्या संस्था झालेल्या आहेत. नंतर अर्थातच ज्याच्यावरती आपण जास्त उहापोह करणार आहोत अशा 73व्या घटनादुरुस्तीच्या संदर्भात असं म्हणता येईल की लोकशाहीकरणाची आणि विकेंद्रीकरणाची ही प्रक्रिया अशीच पुढे चालू राहिलेली आहे. स्थानिक पातळीवरील जनताही आता या संदर्भामध्ये सजग झालेली आहे. विकास वरून लादण्याच्या ऐवजी तो आमच्यातूनच व्हावा अशी नवी मागणी नव्या पिढीकडून येत असल्यामुळे स्थानिक शासन संस्था सुद्धा त्यांना प्रतिसाद देण्यास तयार झालेल्या आहेत. 73व्या घटनादुरुस्तीने स्थानिक शासन संस्थांना अधिक प्रातिनिधिक बनवलं. राखीव जागांच्या धोरणांमुळे अनेको महिला राजकारणामध्ये आल्या, अनुसूचित जाती जमाती आल्या, अनेक शोषित आणि दुर्बल घटक सत्तेच्या प्रवाहामध्ये सामील झाले, निर्णय प्रक्रियेमध्ये सामील झाले. त्यामुळे विकास हळूहळू जरी होत असला तरी तो विकास सर्वानुमते होतो आहे आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचं मतैक्य आहे असं म्हटलं तर ते अयोग्य ठरणार नाही. पंचायत राज्य संस्थांना जो घटनात्मक दर्जा मिळालेला आहे त्याच्यामुळे पंचायत राज्य संस्था अधिक बळकट झालेल्या आहेत. विकेंद्रीकरण केवळ कागदोपत्री राहिलेलं नाही तर सत्तेचा ओघ सामान्य माणसापर्यंत येऊन पोहोचलेला आहे. स्थानिक पातळीवरती असणाऱ्या लोकांना विकास कसा साधायचा आहे याबाबत भान आलेलं आहे. 73व्या घटनादुरुस्तीने प्रतिनिधित्वाची कल्पना व्यापक करत महिला, अनुसूचित जाती जमाती, अन्य शोषित वर्ग यांना सामावून घेतलं आहे आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती विकेंद्रीकरण तर होत आहेच पण त्याचबरोबर कार्यक्षमतेने काम करण्याची एक नवी संधी पंचायत राज्य संस्थांना मिळालेली आहे आणि त्याचा अनेक ठिकाणी चांगला प्रयोग होत आहे. अनेक शहरांमधून आणि खेड्यांमधून पाणी टंचाईचे किंवा विजेच्या टंचाईचे अनेक प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडवले जात आहेत आणि हा बदल निश्चितच स्वागतार्ह आहे.